30 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. आठवली टीम याकडे देखील लक्ष असू द्या. एक मिड विकेट, त्याच्या समवेत आपण पाहतो एक लॉंग ऑन, तिकडे पॉइंट, कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. हो, चांगला बॉल, अगदी बॉडी लाईनचा बॉल, शरीरावर जाऊन आदळतोय. रन मिळणार नाही कोणती. भन्नाट वेग, चांगला वेग, वेगाबरोबर चांगली लाईन आणि डॉट बॉल. 4 ओव्हरची मॅच आणि कितपर्यंत मजल मारेल शिंगमोडेवाडी टीम, कारण टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हो, चांगला कुलवा टप्प्याचा बॉल, मनगडाचा वापर केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, बॉल चालले मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, वेगाने बॉल फेकलाय तो विकेट किपर एंडला. चांगली फेकी, अगदी उत्कृष्टरित्या बॉलला फेकलंय ते म्हणजे नामदेवने. अगदी आमचा चांगला वापर केलाय. रन मिळते ती फक्त सिंगल, धावसंख्या 2. स्ट्राईकवर आता विजय आलाय. पहिल्यांदा स्ट्राईकवर विजय येताना पाहायला मिळेल या इनिंग मध्ये. हो, चांगला पूल केलाय, फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावर चेंडू होतोय फ्लाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पिक केलं होतं बॉलला, अगदी लाईन लेंथ लवकर रीड केली, ओळखली. टायमिंगचा वापर, टेक्निकचा वापर, चांगली टेम्परामेंट दर्शवतोय तो विजय. आणि 6 धावा मिळतात. धावसंख्या पुढे सरकते 8च्या घरामध्ये. बिनबाद 8. स्लोवर वन बॉल, थोडीशी फ्लाईट दिली होती, गॅप मध्ये बॉलला ढकललाय, करत ताकद नव्हती. नामदेव पुन्हा आले वेगाने, बॉलवर रनआउटची संधी. ओ हो हो हो, मिसेस बाय द इंचेस. काही अंशतः मिस केलाय रनआउट, मात्र नामदेवच्या फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्ही पाहू शकाल. अगदी बॉलला लवकर उचलणं, योग्य एंडला फेकणं. मगाशी विकेट किपर एंडला गरज होती, तिकडे फेकला, इथे पाहिलं तर बॉलिंग एंडला. हे प्रेझेन्स ऑफ माइंड असतं, समय सूचकता असते. धावसंख्या 10. फुलटॉस बॉल टाकलाय, खराब बॉल आहे आणि भुर्दंड तुम्हाला भोगावा लागेल. मिडविकेट क्लिअर करतोय बॉल आणि येतात धावा 6. पॉवर प्लेचं षटक भरपूर महागडं ठरतंय. लक्ष्मण यांचं पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 16च्या घरामध्ये. 16 for none. तर मिस्टर शिवाजी सध्या सेकंड ओव्हर मध्ये आलेत. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल आल्या 16 धावा, ज्यामध्ये विजयच्या बॅटमधून आलेले 2 उत्तुंग टोले जंग आसमानी षटकार आपण पाहिले. चला, सेकंड ओव्हरला होती सुरुवात. मिस्टर शिवाजी, सामना करतील अशोक. हो, चांगली लाईन होती, मात्र दिशा कुठेतरी भरकटली या बॉलची. वाईड बॉल, डाऊन द लेग हा बॉल चाललाय. अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 17 धावा स्कोर कार्डवर. 17 for none. अशोक सध्या 2 धावा ज्यांच्या बॅटमधून आल्या, 2 सिंगल आलेत. विजयने चांगला खेळ दाखवलाय, त्याची बॅट तळपली. आता त्याच्या स्ट्राईकवर येणं खूप महत्वाचं आहे, मात्र अशोक चान्स घेईल की फक्त सिंगल काढेल. हो, चांगला बॉल, यॉर्कर लाईन, वाईडिश यॉर्कर लाईन, कीपर क्लोज. आपण पाहिलं तर डॉट बॉल. एकच चेंडू आतापर्यंत झालाय. दुसरं षटक मार्गस्थ मिस्टर शिवाजी हाताळतायत. फोर द विकेट. पुन्हा एकदा बॅट फिरवली, मात्र यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल, थोडासा आतली कडा लागली. बॉल गेला तो ऑन साइडला. डिक्लेअर मध्ये रन मिळते 1. स्कोर पुढे सरकते 18 धावा, 18 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आल्या होत्या 16 धावा.
पॉवर प्लेचं ते षटक होतं. यावेळेस चांगला पिक केलंय बॉलला, स्क्वेअर लेगला बॉलला फेकून दिलंय. रन किती मिळतील या बॉलवर पंच सांगतात. इट्स अ ह्यूज हिट, मॅग्निफिसंट हिट आणि पॉवरफुल हा षटकार येतोय. अशोकच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार वैयक्तिक या इनिंग मधला. धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे सरकते. 24 धावा, 24 बिनबाद 24. हाफ ट्रॅकर बॉल इथे स्टेप आउट होऊन पुल केलाय. बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह सिक्सेस बाय बॅट्समन अशोक. लाईन लेंथ लवकर रीड करून ओळखून मात्र या बॉलला डिस्पॅच केलं जाते स्टँड्स मध्ये सीमारेषा पलीकडे. गेल्या वर्षीच्या वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मधील आयकॉन म्हणून ज्या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं होतं मिस्टर अशोक, शिंगमोडे वाडीचा हा हुकमी एक्का अशोक मोहिते. यावेळेस मात्र मनगडाचा वापर केलाय. मात्र पाय जो आहे तो सीमारेषेला लागलाय असं सांगतायत आमचे कमिटी मेंबर. रशीवर पाय असं सांगतायत. चला लाईव्ह मध्ये आलंय का बघून घ्या. तिकडे नव्हतं दादा, इथे इथे पुढे. चला टेक्निकल टीमची मदत घेतली आयोजन कमिटीने, तर बघूया काय निर्णय तो. चला षटकार आहे कारण टेक्निकल टीम मध्ये क्लॅरिफाय झालंय. नाही अशा मोमेंटला मदत घेणं गरजेचं आहे कारण आयोजन कमिटीने सांगितलं होतं की हा षटकार आहे, तरी पण शहानिशा आपण केलेली आहे. ठीक आहे चला थँक्यू. रिअल टाइम लाईव्हचं खरं तर कौतुक आहे, त्यांनी या निर्णयामध्ये खूप चांगला 30 षटकार झाले ते विशेष आहे. हो 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 स्विंग अँड मिस आणि लगातार 30 षटकार मारले. त्यानंतर ओव्हरची समाप्ती झाली आहे. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय डॉट बॉलने शेवट झाला ओव्हरचा. मात्र रन आल्या त्या एकूण 20 धावा आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 36 या आकड्यावर. 36 2 ओव्हर मध्ये कोणताही विकेट न गमावता. अशोक मोहितेची बॅट तळपली, विजयची बॅट तळपली. या रणरणत्या उन्हामध्ये अगदी 2 वाजतील काही वेळामध्ये. मात्र अशा रणरणत्या उन्हामध्ये सध्या आपण पाहतोय की धावांचा पाऊस आहे. नामदेव तिसऱ्या ओव्हर मध्ये आलाय. चांगली पार्टनरशिप, एक स्ट्रॉंग पार्टनरशिप बिल्ड होते. हो यावेळेस पॅरल स्ट्रोक आहे, क्रॉस बॅटेड फटका आहे. रन किती मिळतील? सिंगलच मिळेल. एकच धाव मिळते. पंचांचा इशारा आलाय की घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि धावसंख्या 37. त्याच दरम्यान सन्माननीय सुभाषजी शेळके दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. विष्णुपंत गालवे चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये पहिल्या बॉलवर डीच्या स्वरूपात सिंगल आली आहे. सध्या आपण स्ट्राईक वर पाहतोय विजय यांना. विजयच्या बॅटमधनं 2 षटकार. अशोक मोहिते याच्या बॅटमध्ये तर तब्बल 3 षटकार तेही सलगचे आलेत. आपण पाहिलं तर मिस्टर शिवाजी यांच्या विरुद्ध. आणि आता मिस्टर नामदेव तिसऱ्या षटकामध्ये सिंगलने सुरुवात केली. आता मात्र राऊंड द विकेट आलेत. बॅट फिरवली, आतली कडा लागली, बॉल गेला तो ऑन साइडला घोषांकित क्षेत्रात. 2 बॉलवर 2 सिंगल आल्यात. स्कोर पुढे सरकतोय
38 विदाउट लॉस. एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे सध्या श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी हा संघ. टॉस जिंकून आम्ही बॅटिंगचा का निर्णय घेतलाय तो निर्णय इथे यशस्वी करून दाखवलाय या दोन्ही फलंदाजांनी. यास एज लागली आहे. विकेट किपरच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. चांगलं कमबॅक करून दिलंय मिस्टर नामदेव यांनी. कारण पॉवर प्ले मध्ये रन आल्या 16, शिवाजी यांच्या ओव्हर मध्ये रन आल्या 20. मात्र त्यानंतर नामदेव यांच्या विरुद्ध 3 बॉलवर 3 सिंगल आल्यात. चांगलं कमबॅक करून दिले. विकेट काढावे लागतील इथे आटोली टीमला. मात्र इथे ओव्हर पिच बॉल आहे. उंच जास्त गेलाय, लांब कमी. फिल्डर बॉलच्या गालीने इथेही पार्टनरशिप ब्रेक झाली आहे आणि विकेट मिळाली आहे. ती म्हणजे फलंदाज विजयची आणि पहिला धक्का लागेल तो शिंगमोडेवाडी टीमला. विकास बने यांनी खूप चांगला झेल टिपला. आपण पाहिलं तर लॉंग ऑन वरनं पुढे आले आणि या विकेट मध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं. मिस्टर सुरेश आले तिसऱ्या क्रमांकावर. 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल झाले, 3 धावा, 1 विकेट आतापर्यंत. नामदेवांचं हे इकॉनॉमिकल षटक, एक चांगला स्पेल ते हाताळतायत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पंच केलंय आणि बॅक टू बॅक 2 धक्के. पुन्हा एकदा खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय, टिपण्यात आलाय. विकास यांच्या माध्यमातून तोच गोलंदाज, तेच क्षेत्र, तोच क्षेत्ररक्षक आणि 2 विकेट्स. विजय, त्यानंतर सुरेश. मेरिटवर गोलंदाजी. 4थ्या क्रमांकावर अभिषेक. बॉल हवेत आहे. कॅच पकडला जाईल का? बॅकवर्ड पॉइंटला बॉल जातोय घोषांगी क्षेत्रामध्ये आणि शेवटच्या बॉलवर मिळते ती सिंगल. चांगलं षटक राहिलं नामदेव यांचं. 4 धावा, 2 विकेट्स आणि एकूण धावा धावफलकावर लागल्या त्या 40 2 विकेट्सच्या मोबदल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला नेक्स्ट मॅच श्री विठलाई स्पोर्ट्स वाडी कोतावडे आणि श्री गणेश नागवंटेक ब. कॅप्टन्सला विनंती आहे की या ओव्हर नंतर तुमचा टॉस आमच्या इथे केला जाईल. तर आपण आता आलात तरी चालेल, आपण उपस्थित राहा. चौथ्या षटकामध्ये रितेश यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल 36, 16 आणि 20. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्कोअर मात्र इथे नामदेव यांनी चांगल्या पद्धतीने रोखलाय मी म्हणेल, कारण 4च धावा आणि 2 विकेट्स त्यांच्या माध्यमातून. मात्र अशोक मोहिते अजूनही क्रीडांगणावर आहे आणि सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे. ही जमेची बाब शिंगमोडेवाडी टीमसाठी. पहिला बॉल स्लोवर वन होता आणि सिंगलच मिळते. हा गोलंदाज रितेश कुठेतरी मला जसप्रीत बुमराची थोडीशी झलक त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने तो जम्प करतो बॉल डिलिव्हर करण्याच्या वेळी. पहिल्या बॉलवर सिंगल, स्कोर झालाय तो 41-41. अगदी तशाच पद्धतीने आपण पाहू शकाल थोडासा. मात्र इथे चांगला पंच केलाय. फिल्डर आहे तिकडे, जजमेंट थोडंसं चुकलंय लॉंग ऑफला. शेवटच्या क्षणी बॉलला आतमध्ये ढकललंय. चांगली फिल्डिंग. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा या ठिकाणी मिळतात. स्ट्राईक वर येईल तो अभिषेक. 3 धाव्याने स्कोर पुढे सरकेल. 44 धावा, 44. 44ला 2. अशोक मोहितेने चांगली खेळी इथे साकारली. म्हणजे सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे, कारण अभिषेककडे ती देखील ती एबिलिटी आहे. मात्र इथे विकेट काढावे लागतील ते गोलंदाज रितेशला. डॉट बॉल टाकावे लागतील. धावसंख्येला 50च्या आतमध्ये रोखावं लागेल, अन्यथा एक मोठं लक्ष त्यांना मिळेल सेकंड इनिंग मध्ये. फुल टॉस टाकलाय इथे. लाईन थोडीशी खराब. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. फिल्डर तैनात आणि रन घेण्याची उत्सुकता नाहीये.
अशोक मोहितेला, कारण हा चांगला निर्णय, कारण त्याचं स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे. विकेट सॅक्रिफाईस करतोय तो अभिषेक. 1 रन आणि प्लस रनआउट. स्कोर जाईल तो 45च्या घरामध्ये. नवीन फलंदाज विक्रम आलेत 5व्या क्रमांकावर. विक्रम मोहिते. 3 बॉल बाकी आहेत या शेवटच्या ओव्हरमधील. ओव्हर पिच बॉल, टायमिंग नाहीये, बॉटमला लागलाय बॉल बॅटच्या. बॉल गेले मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग. थ्रो मध्ये ताकद नाहीये, थ्रो मध्ये ताकद हवी होती. वेगाने फेकला असता तर कदाचित रनआउट मिळाला असता. मात्र 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अशोक आणि विक्रम यांची. स्कोर पुढे सरकतोय 47 फॉर 3. शेवटचे 2 बॉल बाकी. अर्धशतकाकडे वाटचाल करतोय संघ. सांघिक अर्धशतक कंप्लीट केलं जाईल का? फुलटॉस बॉल, फिरवली आहे बॅट, फिल्डर आहे, कॅच ड्रॉप आणि मिळतोय चौकार तो मिड विकेटला. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 51 धावा लागल्यात आपण पाहतोय. आजच्या दिवसातील किंबहुना या स्पर्धेतील हा सर्वोत्कृष्ट धावसंख्येचा विक्रम आहे. 51 धावा आणि त्यामध्ये अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे अजून धावा भर पडतील का की शेवट गोड करतोय तो रितेश? एखादी विकेट, एखादा डॉट बॉल. पुढे सरसावलेत. फुलटॉस घेण्याचा प्रयत्न होता बॉलला. खोलवर टप्प्याचा बॉल होता. सिंगल मिळते आणि इथे इनिंग समाप्त झाली आहे ती 52 या धावसंख्येवर आणि 53 धावांचं लक्ष इथे मात्र सेट केलंय. एकदा जोरदार टाळ्या अशोक मोहितेसाठी. 32 धावांची विस्फोटक इनिंग. 32 नॉट आउट, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. अफलातून इनिंग साकारली. 53 धावांचं लक्ष असणार आहे ते आटोली टीम समोर. 53. चला टॉस आपण करूया. श्री विठलाई स्पोर्ट्स वाडी कोतावडे आणि श्री गणेश नागवंटिक ब टीम कॅप्टन लवकरात लवकर यायचे. तुम्हाला ऑलरेडी कॉल आम्ही दिला होता. हा 3रा कॉल आहे. टॉस करून घ्या आपण, कारण जरी आज शनिवार आहे, सामने जरी कमी आहेत तरी वेळेमध्ये सामने संपवले तर लवकर घरी जायला मिळेल सर्वांना. तर उद्याही या स्पर्धेचा फायनल डे. आयोजन कमिटी आमची गेले सातत्याने किती दिवसापासून मेहनत करते, त्यांनाही थोडासा विश्राम मिळेल. आमचे आकाश करंडे, त्यांचाही वाढदिवस आहे, त्यांनाही सेलिब्रेशनला थोडा वेळ मिळेल. इथेच होणार आहे मला वाटतं सेलिब्रेशन. चला चला टॉस मला वाटतं कॅप्टन नाही आहेत असं आम्हाला सांगण्यात आलंय. चला दोन्ही मला वाटतं टॉस करून घेऊ. निर्णय तुम्ही नंतर सांगा.
24 बॉल आणि 53 धावांचं लक्ष आहे. चला मॅच सुरू करा प्लीज लवकर, जास्त वेळ घेऊ नका. राहुल डीजे आपणास विनंती आहे.
चला लवकरात लवकर आपण ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्याची पूर्तता करून घ्या, कारण वेळ खूप चाललाय. याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. 2:15 वाजतायत. यानंतरच्या मॅच मध्ये त्या अनुषंगाने तुमची रणनीती तुम्ही करू शकता. चला आपण करतोय उत्तरार्धाला सुरुवात. 24 बॉल 53 धावांची गरज. विकास आणि अभि ही सलामीची जोडी आटोली टीम कडनं. अशोक मोहिते आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज. पहिला बॉल. हो पहिलाच बॉल स्विंग अँड मिस कम्प्लिटली. मात्र इथे एक क्विक सिंगल, चिकी सिंगल काढण्यात आली. 22चा इशारा आलाय. 22च्या स्वरूपात ही सिंगल मिळेल. विकास आणि अभि ही विद्यमान जोडी आपण पाहतोय. अभि आता स्ट्रायकिंग एंडवर आहे. चला 20 मिनिट्स फॉर इच इनिंग. 20 मिनिटांमध्ये इनिंग तुम्हाला संपवायची आहे. याकडे आपण लक्ष द्या. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता. मिड विकेटला टोलावलाय आणि बॉल चाललाय सीमा पार. मिळतोय षटकार. अभिच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. षटकाराने स्वतःचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या झाली 37. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे, कारण तुम्हाला पार करायचे लक्ष ते 53चं. 53 धावा. 24 बॉल 53 हे इक्वेशन आहे. Oh, what a shot! What a lovely shot! Oh, just a flick of the wrist. रिस्टचा वापर केलाय. फ्लिक केलं या बॉलला. ऍक्शन रिप्ले रिअल टाइम लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहाल आणि पाहतच बसाल. काय फटका खेचलाय तो अभिने. ला जवाब हिट. स्क्वेअर लेगला क्लिअर केलंय. एक क्लासिकल शॉटचा नजराणा तुम्ही पाहिलाय जो पेश केला तो अभिने. बॅक टू बॅक 2 षटकार. अशोक मोहितेवर सध्या वर्चस्व गाजवतोय, ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये 32 धावांची विस्फोटक इनिंग इथे मात्र साकारली होती. त्याच्या विरुद्ध मात्र इथे षटकार. 2 बॉलवर 2 मोठे फटके. हो इथे थोडस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. वाईट +1. 2 धावा मिळतील. स्कोर पुढे सरकेल 2 धावेने. 15 धावा. 15 रन्स. यावेळेस एज लागली. बॉल हवे ते दूरवर राहील. फिल्डर पासून एक मिळेल सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 16 धावा. चांगल्या रन्स आल्यात आटोले टीम साठी. चांगली बॅटिंग सध्या अभिषेक पाहायला मिळते. पूर्णपणे त्याने सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेतलीत पहिल्या ओव्हरची. यावेळेस अलॉंग द कार्पेट मिडॉनला चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. डॉट बॉल येतोय. अजून एका बॉलचा खेळ शिल्लक पॉवर प्ले मधील. स्कोर सध्या आहे 16. अशा सुरुवातीची गरज होती. तर तुम्हाला 53 धावांच्या लक्ष्याचा करायचा आहे पाठलाग. म्हणजे 13-14ची सरासरी प्रतिषटक गरजेची होती आणि ती सरासरी मिळवली आहे आटोले टीमने. आणि इथे खराब चेंडू.
खरं तर इथे थोडासा गतीमध्ये परिवर्तन आणि थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न. खरं तर ती नॅचरल गोलंदाजी नाही आहे अशोकची, वेगवान बॉलर आहे तो, मात्र इथे रन्स खर्च झाले त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आउटर एज आणि इथे फ्लाय स्लिपने काम केले पूर्ण. शेवटच्या बॉलवर का होईना अशोक मोहिते आणि श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी टीमला मिळाली ती विकेट आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अभि. जाता जाता का होईना अशोक मोहितेने मात्र शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली ती अभिची. अभिने त्याचं काम पूर्ण केलंय. धावसंख्येचा पाया रचलाय. धावा लागल्या धाव फलकावर त्या 17. एक विकेट. लक्ष आहे 53 धावसंख्येचं या मॅच मध्ये. 2 षटकार जसे आले होते अशोक मोहितेवर थोडं दडपण वाढलं, त्यामध्ये वाईट बॉल आला, एक अतिरिक्त रनही आली त्यावर आणि त्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवर का होईना ती विकेट आली. मिस्टर विजय दुसऱ्या ओव्हरमध्ये. नवीन फलंदाज लक्ष्मण आलेत. लक्ष्मण आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर आणि विकास आहेत स्ट्राईकला. पार्टनरशिप इथे गरजेची आहे आठवले टीमसाठी, कारण 53 धावांच्या एक दिव्य लक्ष्याचा जर पाठलाग करायचा आहे. मॅचला गती द्या प्लीज. चला, वाडी कोतावड्याचे जे खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही तुमच्या टीम सोबत उभे राहा. थोडंसं कन्फ्युजन होतंय तिकडे. यावेळेस पुल केलाय आणि कॅच ड्रॉप झाली आहे मिड विकेटला. सिंगल मिळते या बॉलवर. चांगला अटेम्प्ट अभिचा. धावसंख्या 18. 18 रन्स. यावेळेस चांगला पूल केलाय, मात्र अंतर नाहीये पार करू शकत. हो, 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू लँड झालाय. दुसरीचा प्रयत्न होतोय. चुकीच्या एंडला थ्रो झालाय. कीपर एंडला झाला असता तर कदाचित विकेट आली असती. मात्र 2 धावा मिळतात लक्ष्मणला, 2 धावा मिळतात आटोलीला. स्कोर जाऊन पोहोचलाय 20च्या घरामध्ये 20 रन्स. यावेळेस बॅकफूट पंच. यावेळेस विकेट मिळेल. लक्ष्मण यांना मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का आटोले टीमला. वीसच धावा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 33 करायच्यात आणि बॉल शिल्लक आहेत ते 15. 15 चेंडू 33 ची गरज. इक्वेशन तुमच्या समोर आहे. 15 बॉल 33. पुढचा बॉल विजय यांचा. हो, डिफेन्स केलाय आणि एक सिंगल प्राप्त केली आहे. सिंगल डबल्सने काही होणार नाहीये. चौकार षटकार आता येणं गरजेचं आहे. एक्सेलरेशन या ओव्हरमध्ये नाही तर पुढच्या ओव्हरमध्ये तरी होणं गरजेचं आहे, कारण प्रचंड धावांची सध्या गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेस फटका फुसलाय, टायमिंग फसलाय आणि कॅचही फसलाय. शॉर्ट मिड विकेटला. 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी दोन्ही फलंदाजांकडे. चांगला प्रयत्न विकास आणि सुनील यांचा होतोय की संघासाठी धावा येणं महत्व.
महत्वाचा स्कोर जाऊन पोहोचलाय तो 23 23च्या घरामध्ये. बॉल हवेत आहे, एकच धाव मिळेल. दोन बंधू सध्या आपण पाहतोय, विकास बने, सुनील बने, आणि दोन बंधू आता विजयापर्यंत घेऊन जातील का आपल्या टीमला, कारण 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर झालाय तो 24 धावा 24. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 17 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात त्या 7 धावा. 53चं लक्ष आहे. 12 बॉल आणि आता 29ची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा. प्रति षटक 15ची सरासरी आवश्यक आहे. तिसऱ्या षटकामध्ये सुरेश. 12 बॉल 29. चला मॅचला गती द्या थोडीशी. 12 चेंडू 29 धावा. स्ट्राइक वर विकास. पहिला बॉल गुडलेन स्पॉट वरनं बॉल मात्र सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. अजिबातच लाईन ओळखू शकला नाहीये तो विकास. बॅट स्विंग झाली मात्र संपर्क नाही. 11-29. दबाव वाढत जाईल डॉट बॉलने. प्रेशर वाढणार आहे अटोलीच्या बॅट्समनवर. 11-29. ओव्हरपिच बॉल टाकलाय आणि त्या बॉलवर केलाय घणाघाती प्रहार. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमा पार. येतोय हा षटकार. 10 चेंडू आणि आता 23 धावांची गरज. महत्वाच्या क्षणी हा आलाय तो षटकार विकास बनेच्या बॅटमधनं. याच धावगतीची गरज आहे. ह्या षटकामध्ये जेवढा जास्तीत जास्त धावा येतील तेवढ्या शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेशर बॉलरवर जास्त राहील. आणि इथे जर कमी धावा खर्च केल्या तर मात्र गोलंदाज आणि शिंगमोडेवाडी टीमचं वर्चस्व या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 10 बॉल 23ची गरज. अजून एक बॉल जाईल का? हॅमर केला या बॉलला. ट्रिमंडस स्ट्रोक अँड ट्रिमंडस टायमिंग बाय विकास बने. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह सिक्सेस. 9 बॉल आणि आता 17ची गरज. सामना कंट्रोल मध्ये आणला या 2 षटकाराने. आता शिंगमोडेवाडीने उभारलेला धावांचा डोंगर इथून सहज पार होतोय की काय. मात्र सुरेश नामक गोलंदाज कल्पक बुद्धिमत्तेचा चातुर्य असलेला गोलंदाज आहे आणि तो या अनुभवाच्या जोरावर इथे विकेट्स त्याला काढावे लागतील आणि डॉट बॉल टाकावे लागतील. यावेळेस पॅरल स्ट्रोक आहे. 3रा बॉल जाईल. यावेळेस स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय ते विकास बनेने. 3 बॉलवर 3 षटकार यावेळेस येत आहेत. आता येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 8 बॉल 11ची गरज. 3 बॉलवर 3 षटकार आलेत. एकूण धावसंख्या झाली 42. 53चं लक्ष होतं. विकास बने अक्षरशः आग ओकतोय. या रणरणत्या गुणामध्ये ही आक्रमक विस्फोटक फलंदाजी, डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग आपण म्हणू शकतो, जी अशोक मोहितेने केली पहिल्या इनिंग मध्ये. आणि अगदी विकास बने अगदी तशीच फलंदाजी. त्याने 3 बॉल 3 षटकार मारले आणि विकास बनेने 3 बॉल 3 षटकार मारलेत. 8 बॉल 11 वर आलाय सामना. अजून एका षटकाराची भर पडते. 4 बॉलवर 4 षटकार. या स्पर्धेतील मात्र हा विक्रम असणार आहे. विष्णुपंत गालवे चषक 2024 जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी आयोजित ही स्पर्धा. आणि आता मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे. पारड वरचढ ठरलंय. सामन्यामध्ये केलाय तो शिरकाव. कारण आता 7 बॉल आणि 5 धावांची गरज. 48 धावा आल्यात स्कोर कार्डवर. शॉर्ट पिच चेंडू घातक ठरलेत. आखूड टप्प्याचे चेंडू घातक ठरलेत. लाईन लेंथ मध्ये बदलाव जर करत नसाल तुम्ही
ऍज अ बॉलर तर तुमच्यावर फलंदाज हावी ठरतील. पहिला षटकाराला 30 लाईन, दुसऱ्या षटकार, तिसरा षटकार, चौथा षटकार, चारही चेंडू हे शॉर्ट पिचच होते आणि त्यावर आले ते 4 षटकार. विकास बने आज त्याची फलंदाजी बनली आहे. 7 मध्ये 5 शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. फुलटॉस टाकला होता, कनेक्ट झाला नाही, अन्यथा हाही बॉल गेला असता. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत आहेत शेवटच्या बॉलवर, म्हणजे 6 बॉल आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. पन्नास धावा झाल्या टीमच्या, आता फक्त 3 करायच्यात शेवटचे 6 बॉल. आता इथून कोणता तो गोलंदाज आहे श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी टीमसाठी जो सामना खेचून आणू शकतो. पाणी फिरलं जाईल अशोक मोहितेच्या मेहनतीवर जर सामना इथे जिंकला आटोले टीम, आणि जर शिंगमोडेवाडी संघ इथून सामना जिंकला तर विकास बनेची खेळी होईल व्यर्थ. आता हे क्रिकेट मधलं असलेलं हे रोमहर्षकता, ही रोमांचकता या दोन्ही संघाने मात्र कायम ठेवली. अगदी चित्तथरारक सामना आहे. आतापर्यंत आपण पाहतो यशस्वीरित्या जर पाठलाग झाला या लक्ष्याचा तर मात्र एक चांगला इतिहास लिहिला जाईल या वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेटमध्ये. चला मॅचला थोडी गती द्या, तो मोमेंटम घालू नका. मोमेंटम निर्माण झाला या मॅचचा, तो जाता कामा नये. कारण प्रेक्षक आहेत रिअल टाइम लाईव्हच्या माध्यमातून. आपले इतरही संघातील खेळाडू सामन्याचा आनंद घेत आहेत क्रीडांगणावर. काही दर्दी प्रेक्षकही आपल्या सोबत जॉईन झालेत क्रीडांगणावर. 6 बॉल आणि 3 धावांची गरज. चला विक्रमजी लगेच बॉलिंगला सुरुवात करा प्लीज. सामना चुरशीचा होतोय. 6 बॉल 3 ची गरज. विक्रम मोहिते जर इथून सामना जर त्यांनी खेचून आणला ना तर मात्र वावा केले जाईल, कौतुक केलं जाईल. कारण सध्या सोपा झालाय सामना तो आटोली टीमसाठी. 6 बॉल 3. आता इथून शिंगमोडेवाडी टीमला विजय जो आहे तो थोडासा अवघड जरी दिसत असला तरी अशक्य नाहीये. चला सामन्याला थोडी गती द्या प्लीज. आक्रमक अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली गेली आहे. 6 बॉल 3. सेन्सिबल क्रिकेट सुनील याचं. फक्त स्लाइस केलं बॉलला, फक्त दिशा दिली, सिंगल काढली. कारण त्याला माहिती आहे विकास बने जो की नॉन स्ट्राईकला आहे, त्याने विजयाचा पाया रचलाय, मला कळस चढवायचा आहे. 51 धावा, 5 मध्ये 2 ची गरज. इथे बॅटची एज लागली आहे आणि बॉल गेलाय घोषांकित क्षेत्रात. काही अंशतः वाचल्या त्या यष्ट्या आणि आता स्कोर झालाय तो लेवल. 52 धावा आणि आता 1 धावेची गरज. बॉल शिल्लक आहे 4. स्टेप आउट डाऊन अलॉंग द कार्पेट आणि सामना जिंकलाय तो आटोले टीमने. काय सामना पाहायला मिळाला. 53 धावांचं यशस्वी पाठलाग, 8 विकेट राखून आणि 3 चेंडू राखून. थँक्यू डीजे. श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी टीम साठी